जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन. मनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश दक्षिणतले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्. य कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 14. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परी शेवटी काळमुखी निमाला. महाथोरते मृत्युपंथेची गेले किती एकते जन्मले आणि मेले श्रीराम. मना पाहता सत्य हे मृत्युभूमी जिता बोलती सर्व ही जीव मी. चिरंजीव हे सर्व ही मानिताती अकस्मात सांडूनिया सर्व जाती श्रीराम. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे. म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी बळे लागला काळ हा पाठीला गी श्रीराम. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे ना जनी लोभरे क्षोभ त्याते म्हणोनी जनी मागुता जन्म घेते श्रीराम. मनी मानव व्यर्थ चिंता वहाते अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे मती मंदते खेदमानी वियोगे श्रीराम. मना रागवे विन आशा नको रे मना मानवाची नको कीर्ती तुरे. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणे श्रीराम. मना सर्वथा सत्य सांडू नको रे मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. मना सत्य ते सत्य वाचे वदावे मना मिथ्य ते मिथ्य सोडून दावे श्रीराम. बहु हिंपुटी होई जे माय पोटी नको रे मना यातना तेची मोठी. निरोधे पचे कोंडिले गर्भवासी अधोमुख रे दुःख त्या बाळकासी श्रीराम. मना वासना चुकवी एर झारा मना कामना सांडिरे द्रव्यधारा. मना यातना थोर हे गर्भवासी मना सज्जना भेटवी राघवासी श्रीराम. मना सज्जना हित माझे करावे रघुनायका दृढ चित्ती धरावे. महाराज तो स्वामी वायुसुताचा जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा श्रीराम. न बोले मना राघवे विन काही जनी वाउगे बोलता सुख नाही. घडीने घडी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो श्रीराम. रघुनायका विन वायाशी नावे जना सारिखे व्यर्थ का वोसनावे. सदा सर्वदा नाम वाचे वसोदे
अहंतामणी पापिनी ते न सोदे. श्रीराम मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागता राम जोडेल कैसा. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. श्रीराम देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. श्रीराम भवाच्या भये काय भीतो सलंडी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. दशक 7वा. समास 7वा. साधन प्रतिष्ठा निरूपण. वस्तुसी जरी कल्पावे, तरी ते निर्विकल्प स्वभावे. तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार. श्रीराम तथापि कल्पू जाता, नये कल्पनेच्या हाता. ओळखी ठाई न पडे चित्ता, भ्रंश पडे. श्रीराम काही दृष्टी सची न दिसे, मनास तेही न भासे. न भासे न दिसे कैसे ओळखावे. श्रीराम पाहो जाता निराकार, मनासी पडे शून्याकार. कल्पू जाता अंधकार, भरला वाटे. श्रीराम कल्पू जाता वाटे काळे, ब्रह्म काळे ना पिवळे. आरक्त निळे ना धवळे, वर्णरहित. श्रीराम जयावर्ण व्यक्ती नसे, भासाहून अनारिसे. रूपची नाही कैसे ओळखावे. श्रीराम न दिसता ओळखणं, किती धरावी आपण. हे तो श्रमासीच कारण होतसे. श्रीराम जो निर्गुण गुणातीत, जो अदृश्य अव्यक्त, जो अचिंत्य चिंतनातीत परमपुरुष. श्रीराम अचिंत्या व्यक्त रूपाय निर्गुणाय गुणात्मने, समस्त जगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः. सूर्य सिद्धांत. अचिंत्यतेची चिंतावे, अव्यक्तास आठवावे. निर्गुणास ओळखावे कोणे परी. श्रीराम जे दृष्टी सचिन पडे, जे मनासही नातुडे. तया कैसे पाहणे गडे निर्गुणासी. श्रीराम असंगाचा संग धरणे, निरावलंबी वास करणे. निशब्दासी अनुवादने कोणे परी. श्रीराम अचिंत्यासी चिंतू जाता, निर्विकल्पासी कल्पिता. अद्वैताचे ध्यान करिता द्वैतची उठे. श्रीराम आता ध्यानची सोडावे, अनुसंधान ते मोडावे. तरी मागुते पडावे महासंशयी. श्रीराम द्वैताच्या भेणे अंतरी, वस्तू न पाहिजे तरी तेने समाधाना उरी. कदा असेची ना. श्रीराम सवे लाविता सवे पडे, सवे पडता वस्तू आतुडे. नित्यानित्य विचारे घडे समाधान. श्रीराम वस्तू चिंतिता द्वैत उपजे, सोडी करिता काहीच नुमजे. शून्यत्व संदेही पडिजे विवेके विण. श्रीराम म्हणोनी विवेक धरावा, ज्ञाने प्रपंच सारावा. अहंभाव ओसरावा, परितो ओसरेणा. श्रीराम परब्रह्म ते अद्वैत, कल्पिताच उठे द्वैत. ते हेत आणि दृष्टांत काहीच न चले. श्रीराम ते आठविता विसरिजे, का ते विसरोणी आठविजे. जानोनी याने निजे परब्रह्म ते. श्रीराम ते आसन भेटता होये भेटी, भेटो जाता पडे तुटी. ऐसी हे नवल गोष्टी मुकेपणाची. श्रीराम ते साधू जाता साधवेना, ना तरी सोडिता सुटेना. लागला संबंध तुटेना निरंतर. श्रीराम ते असतची सदा असे, ना तरी पाहता दूर असे. न पाहता प्रकाशे जेथे तेथे. श्रीराम जेथे अपाय तोची उपाय, आणि अपाय तोची उपाय. हे अनुभवे विन काय उमजो जाणे. श्रीराम जे नुमजताच उमजे, उमजोण काहीच नुमजे. ते वृत्ती विन पाविजे निवृत्तीपद. श्रीराम ते ध्यानी धरिता नये, चिंतनी चिंतावे ते काय. मनामध्ये न समाये परब्रह्म ते. श्रीराम त्यास उपमे द्यावे जळ, तरी ते निर्मळ निश्चळ. विश्व बुडाले सकळ, तरी ते कोरडेची असे. श्रीराम नवे प्रकाशा सारिके, अथवा नवे काळोखे. आता ते कासया सारिखे सांगावे हो. श्रीराम ऐसे ब्रह्म निरंजन, कदा नवे दृश्यमान. लावावे ते अनुसंधान कोणे परी. श्रीराम अनुसंधान लावू जाता, काही नाही वाटे आता. तेने मनाची या माथा संदेह वाजे. श्रीराम लटिकेची काय पहावे, कोठे जाऊन राहावे. अभाव घेतला जीवे सत्य स्वरूपाचा. श्रीराम अभावाची म्हणो सत्य, तरी वेदशास्त्र कैसे मिथ्य. आणि व्यासादिकांचे कृत्य वाहू घे नवे. श्रीराम
म्हणून मिथ्या म्हणता नये बहुत ज्ञानाचे उपाय बहुती निर्मिली ते काय मिथ्या म्हणावे श्रीराम अद्वैत ज्ञानाचा उपदेश गुरु गीता तो महेश सांगता होय पार्वतीश पार्वती प्रती श्रीराम अवधूत गीता केली गोरक्षीस निरोपिली जे अवधूत गीता बोलिली ज्ञानमार्ग श्रीराम विष्णू राजहंस विधीस केला उपदेश ते हंस गीता जगदीश बोलिला स्वमुखे श्रीराम ब्रह्मा नारदा उपदेशित चतुश्लोकी भागवत पुढे व्यासमुखे बहुत विस्तारले श्रीराम वसिष्ठ सार वशिष्ठ ऋषी सांगता झाला रघुनाथासी कृष्ण सांगे अर्जुनासी सप्तश्लोकी गीता श्रीराम ऐसे सांगावे ते किती बहुत ऋषी बोलिले बहुती अद्वैत ज्ञान आदि अंती सत्यची असे श्रीराम म्हणून मिथ्या आत्मज्ञान म्हणता पाविजे पतन प्रज्ञे रहित जे म्हण तयासी हे कळेना श्रीराम जेथे शेषाची प्रज्ञा मंदली श्रुती समौन्य मुद्रा पडिली जाणपणे नवचे वदली स्वरूप स्थिती श्रीराम आपणास नुमजय परवे म्हणून मिथ्या कैसे करावे ना तरी सदृढ धरावे सद्गुरु मुखे श्रीराम मिथ्यतेची सत्य झाले सत्य असोण मिथ्य केले संदेह सागरी बुडाले अकस्मात म्हण श्रीराम मनास कल्पायाची सवे म्हणे कल्पिले ते नव्हे तेने गुणे संदेह धावे मीपणाचे निपंथे श्रीराम तरी तो पथची मोडावा मग परमात्मा जोडावा समूळ संदेह तोडावा साधू चैणी संगती श्रीराम मी पण शस्त्रे तुटेना मी पण फोडिता फुटेना मी पण सोडिता सुटेना काही केल्या श्रीराम मी पणे वस्तुनाकडे मी पणे भक्ती मावळे मी पणे शक्ती गळे वैराग्याची श्रीराम मी पणे प्रपंचनकडे मी पणे परमार्थ बुडे मी पणे सकळही उडे एश कीर्ती प्रताप श्रीराम मी पणे मित्री तुटे मी पणे प्रीती आटे मी पणे लिगटे अभिमान अंगी श्रीराम मी पणे विकल्प उठे मी पणे कळह सुटे मी पणे सम्मोह फुटे ऐक्यतेचा श्रीराम मी पण कोणासही नसाय ते भगवंती कैसे निसाय म्हणून मी पण सांडून राहे तोची समाधानी श्रीराम मी पण कैसे त्यागावे ब्रह्म कैसे अनुभवावे समाधान कैसे पावावे कोणा प्रकारे श्रीराम मी पण जाणोनी त्यागावे ब्रह्म होऊन अनुभवावे समाधान ते पावावे निसंगपणे श्रीराम आणि कैक समाधान मी पणे विण साधन करू जाणे तोची धन्य समाधानी श्रीराम मी तो ब्रह्मची झालो सुता साधन कोण करिला आता ऐसे म्हणी कल्पू जाता कल्पनाची उठे श्रीराम ब्रह्मी कल्पना नसाहे तेची उभे तेची तेथे उभी राहे तैसी शोधून पाहे तोची साधू श्रीराम निर्विकल्पासी कल्पावे परिकल्पिते आपण नवावे मीपणासी त्यागावे येणे रीती श्रीराम या ब्रह्मविद्येच्या लपणी काहीच नसावे असोणी दक्ष आणि समाधानी तोची हे जाणे श्रीराम जयासी आपण कल्पावे तेची आपण स्वभावे येथे कल्पनेच्या नावे शून्य आले श्रीराम पदी हुण चढव नये करावे साधन उपाये तरी जसा पडे सोये अलिप्तपणाची श्रीराम राजा राजपदी असता उगीच चाले सर्व सत्ता साध्याची होऊन तत्वता साधन करावे श्रीराम साधन आले देहाच्या माथा आपण देह नव्हे सर्वता ऐसा करुणी अकर्ता सहजची झाला श्रीराम देह आपण ऐसे कल्पावे तरीच साधन त्यागावे देहादित असता स्वभावे देह कैचा श्रीराम नाते साधन नाते देह आपला आपण निसंदेह देहीचा सोन विदेह स्थिती ऐसी श्रीराम साधने विन ब्रह्म होता लागो पाहे देह ममता आळस प्रबळे तत्वता ब्रह्मज्ञान मीसे श्रीराम परमार्थ मीसे अर्थ जागे ध्यान मीसे निद्रा लागे मुक्ती मीसे दोष भोगे अनर्गळता श्रीराम निरूपण मीसे निंदाकडे संवाद मीसे वेवाद पडे उपाधी मीसे येऊन जडे अभिमान अंगी श्रीराम तैसा ब्रह्मज्ञान मीसे आळस अंतरी प्रवेशे म्हणे साधनाचे पिसे काय करावे श्रीराम किं करोमि क्व गच्छामि किं गृह्णामि त्यजामि किं आत्मना पुरितं सर्वं महाकल्पांबुना यथा वचनादारी लाविले जैसे शस्त्र फिराविले स्वतः नोण घेतले जयापरी श्रीराम तैसा उपायाचा अपाय विपरीतपणे स्वहित जाये साधन सोडिता होय मुक्तपणे बद्ध श्रीराम साधन करिताच सिद्धपण हातीचे जाईल निघोण
तेने गुणे साधन करूच नावडे श्रीराम. लोक म्हणती हा साधक, हेची लज्जा वाटे एक. साधन करीती ब्रह्मादिक, हे ठाऊके नाही श्रीराम. आता सोय अविद्या अभ्यास सारणी विद्या. अभ्यासे पाविजे अद्या पूर्ण ब्रह्म श्रीराम. अभ्यास करावा कवण, ऐसा श्रोता करी प्रश्न. परमार्थाचे साधन बोलिले पाहिजे श्रीराम. याचे उत्तर श्रोतयासी दिदले पुढिले समासी. निरोपिले साधनासी परमार्थाच्या श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे साधन प्रतिष्ठा निरूपण नाम समास 7वा. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. श्रवण निरूपण. ऐका परमार्थाचे साधन, जेणे होय समाधान. ते तू जाणगा श्रवण निश्चयेसी श्रीराम. श्रवणे आतुडे भक्ती, श्रवणे उद्भवे विरक्ती. श्रवणे तुटे आसक्ती विषयांची श्रीराम. श्रवणे घडे चित्तशुद्धी, श्रवणे होय दृढ बुद्धी. श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची श्रीराम. श्रवणे निश्चय घडे, श्रवणे ममता मोडे. श्रवणे अंतरी जडे समाधान श्रीराम. श्रवणे आशंका पिटे, श्रवणे संशय तुटे. श्रवण होता पारटे पूर्वगुण आपुला श्रीराम. श्रवणे आवरे मन, श्रवणे घडे समाधान. श्रवणे तुटे बंधन देहबुद्धीचे श्रीराम. श्रवणे मी पण जाये, श्रवणे धोका नये. श्रवणे नाना अपाये भस्म होती श्रीराम. श्रवणे होय कार्यसिद्धी, श्रवणे लागे समाधी. श्रवणे घडे सर्वसिद्धी समाधानासी श्रीराम. सत्संगावरी श्रवण तेने कळे निरूपण. श्रवणे होई जे आपण तदाकार श्रीराम. श्रवणे प्रबोध वाढे, श्रवणे प्रज्ञा चढे. श्रवणे विषयांचे ओढे तुटून जाती श्रीराम. श्रवणे विचार कडे, श्रवणे ज्ञान हे प्रबळे. श्रवणे वस्तू निवळे साधकासी श्रीराम. श्रवणे सद्बुद्धी लागे, श्रवणे विवेक जागे. श्रवणे मन हे मागे भगवंतासी श्रीराम. श्रवणे कुसंग तुटे, श्रवणे काम ओहटे. श्रवणे धोका आटे एकसरा श्रीराम. श्रवणे मोहनासे, श्रवणे स्फूर्ती प्रकाशे. श्रवणे सद्वस्तु भासे निश्चयात्मक श्रीराम. श्रवणे होय उत्तम गती, श्रवणे आतुडे शांती. श्रवणे पाहिजे निवृत्ती अचळ पद श्रीराम. श्रवणाईसे सारणाई, श्रवणे घडे सर्व काही. भवनदीचा प्रवाही तरणोपाव श्रवणे श्रीराम. श्रवण भजनाचा आरंभ, श्रवण सर्वी सर्वारंभ. श्रवणे होय स्वयंभ सर्व काही श्रीराम. प्रवृत्ती अथवा निवृत्ती, श्रवणे विन न घडे प्राप्ती. हे तो सगळास प्रचिती प्रत्यक्ष आहे श्रीराम. ऐकिल्या विण कळेना, हे ठाऊके आहे जना. या कारणे मूळ प्रयत्न श्रवणाधी श्रीराम. जे जन्मी ऐकिलेची नाही, तेथे पडिजे संदेही. म्हणून या दुजे काही साम्यता न घडे श्रीराम. बहुत साधने पाहता, श्रवणास न घडे साम्यता. श्रवणे विण तत्वता कार्य न चले श्रीराम. न देखता दिनकर पडे अवघा अंधकार. श्रवणे विण प्रकार तैसा होय श्रीराम. कैसी नवविधा भक्ती, कैसी चतुर्विधा मुक्ती. कैसी हाय सहज स्थिती, हे श्रवणे विन न कळे श्रीराम. न कळे षडकर्माचरण, न कळे कैसे पुरश्चरण. न कळे कैसे उपासन विधियुक्त श्रीराम. नाना व्रते, नाना दाने, नाना तपे, नाना साधने. नाना योग तीर्थाटने, श्रवणे विन न कळती श्रीराम. नाना विद्या पिंड ज्ञान, नाना तत्वांचे शोधन. नाना कळा ब्रह्मज्ञान, श्रवणे विन न कळे श्रीराम. 18 बार वनस्पती, एका जळे प्रबळती. एका रसे उत्पत्ती सकळ जीवांची श्रीराम. सकळ जीवा एक पृथ्वी, सकळ जीवा एक रवी. सकळ जीवा वर्तवी एक वायो श्रीराम. सकळ जीवा एक पैस, जयास बोलिजे आकाश. सकळ जीवास वास एका परब्रह्मी श्रीराम. तैसे सकळ जीवास मिळवण सार एकची साधन. ते हे जाण श्रवण प्राणी मात्रांसी श्रीराम. नाना देश भाषामते, भूमंडळी असंख्याते. सर्वास श्रवणा परते साधनची नाही श्रीराम. श्रवणे घडे उपरती, बद्धाचे मुमुक्ष होती. मुमुक्षाचे साधक ती नेमेसी चालती श्रीराम. साधकाचे होती सिद्ध, अंगी बाणता प्रबोध. हे तो आहे प्रसिद्ध सकळास ठाऊके श्रीराम. ठाईचे खळ चांडाळ, तेची होती पुण्यशिरा. ऐसा गुण तत्काळ श्रवणाचा श्रीराम. जो दुर्बुद्धी दुरात्मा, तोची होय पुण्यात्मा. अगाध श्रवणाचा महिमा
बोलिला नवचे श्रीराम. तीर्थाव्रतांची फळश्रुती पुढे होणार सांगती, तैसे नवे हातीचा हाती सप्रचित श्रवण श्रीराम. नाना रोग नाना व्याधी तत्काळ तोडीजे औषधी, तैसी आहे श्रवणसिद्धी अनुभवी जाणती श्रीराम. श्रवणाचा विचार कळे तरीच भाग्यश्री प्रगटे बळे, मुख्य परमात्माच आकळे स्वानुभवासी श्रीराम. या नाव जाणावे म्हणणं अर्था लागी सावधान, निजध्यासे समाधान होत असे श्रीराम. बोलिल्याचा अर्थ कळे तरीच समाधान निवळे, अकस्मात अंतरी बोळे निसंदेहता श्रीराम. संदेह जन्माचे मूळ ते श्रवणे होय निर्मूळ, पुढे सहजची प्रांजळ समाधान श्रीराम. जेथे नाही श्रवण मनन तेथे कैचे समाधान, मुक्तपणाचे बंधन जडले पायी श्रीराम. मुमुक्ष साधक अथवा सिद्ध श्रवणे विणतो अबद्ध, श्रवण मनने शुद्ध चित्तवृत्ती होय श्रीराम. जेथे नाही नित्य श्रवण ते जाणावे विलक्षण, तेथे साधके एक क्षण क्रमून ये सर्वथा श्रीराम. जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैचा हो परमार्थ, मागे केले ते तुके व्यर्थ श्रवणे विण होय श्रीराम. तस्मा श्रवण करावे साधन मणी धरावे, नित्य नेमे तरावे संसार सागरी श्रीराम. सेविलेच सेवावे अन्न घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण म्हण केलेची करावे श्रीराम. श्रवणाचा अनादर आळसे करी जो नर, त्याचा होय अपहार स्वहित विषयी श्रीराम. आळसाचे संरक्षण परमार्थाची बुडवण, या कारणे श्रवण केलेची पाहिजे श्रीराम. आता श्रवण कैसे करावे कोण्या पंथास पाहावे, पुढील समासी आगवे सांगिजेल श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास 8वा. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. आता श्रवण कैसे करावे तेही सांगिजेल अगवे, श्रोता अवधान द्यावे एकचित्ते श्रीराम. दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सौडाले, सहजचे अनर्वाच्य चाले झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक गुणेसी बाणावे, जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ तो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास साधके पहावे सावकास, विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम. देहे तव 5 भूतांचा करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाव उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधाची आरती. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुतिशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला, महानुभाव संत जनी अनुभव चाखिला. अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला, जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा,
जय जया दासबोधा नवविधा भक्तिपंथे रामरूप अनुभवी चातुर्यनिधी मोठा मायाचक्र उगवी हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दासबोधा 20 ही दशकींचा अनुभव जो पाहे नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्माची होय अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे कल्याण लेखकाचे धाव गर्भ हृदयी जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा जय जया दासबोधा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा हरिभक्तीचा घाव गाजे निशानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना हरिभक्त तो शक्त कामास मारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी हनुमंता मुझी कुळवल्ली राममंडपा वेला गेली श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नावे आमुजे कुळी हनुमंत हनुमंता मुझे मुख्य दैवत तया वीणा मुचा परमार्थ सिद्धितेन पवे सर्वथा साह्याम्मासी हनुमंत आराध्य दैवत श्री रघुनाथ श्री गुरु श्रीराम समर्थ काय उणे दासासी दाता एक रघुनंदन वरकडलंडी देईल कोण तया सोडून आम्ही जन कोणाप्रती मागावे म्हणोनी आम्ही रामदास श्रीरामचरणी अमुचा विश्वास कोसळोणी पडो हे आकाश आणि काची वासन पाहू स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ जानकी देवी श्री रघुनाथ दैवत मारुती उपासनाने मस्त वाढविला परमार्थ रामदासी स्वधामासी जाता महाराम राजा हनुमंत तो ठेविला याची काजा सदा सर्वदा रामदासासी पावे खळी गांजिता ध्यान सांडोणी धावे आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाविरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा ध्यान करू जाता मन हरपले सगुणी जाहले गुणातीत जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण करी चापवाण शोभतसे राम माझे मणी राम माझे ध्यानी शोभे सिंहासनी राम माझा रामदास म्हणे विश्रांती मागणे जीवीचे सांगणे हितगुज शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।